जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात. एक आपल्या मनामध्ये चांगला विचार येतो, एक चांगलं मन असतं आणि एक वाईट मन असतं. पण नेहमी आपल्याला सदैव चांगल्या मनाचं ऐकता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बऱ्याच वेळेस आपल्याकडून चुका होतात आणि परत आपल्याला पश्चाताप होतो. म्हणून समर्थ म्हणतात की चांगल्या मनाचं आपल्याला ऐकता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात की आपण किराणे दुकानात जातो आणि त्यावेळेस सगळे आपण वस्तू खरेदी करतो. आपल्याला जे काही सामान हवं आहे ते खरेदी करतो. ज्यावेळेस दुकान मालक हा त्याचा हिशोब करतो, त्यावेळेस त्याच्याकडून एक दोन वस्तूची बेरीज करायची राहून जाते आणि त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की ह्या वस्तूचे त्याने ऍड केलेली नाही किंमत. त्यावेळेस समर्थ म्हणतात की त्याला गर्दीच्या वेळेस त्याच्याकडून चुकून झालेलं असतं. पण आपल्याला तर माहिती असतं की आपण 8 वस्तू घेतल्या पण त्याने 6 वस्तूचीच लिस्ट तयार केली. मग त्यावेळेस आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे की तुमच्याकडून हिशोब चुकलेला आहे, की तुम्ही अजून 2 वस्तूचं ह्यामध्ये ऍड केलेलं नाही लिस्टमध्ये. आणि आपल्याला ते सांगून त्यांचं जे काही पैसे होतात ते आपल्याला देता आलं पाहिजे. आपण त्यावेळेस विचार करतो नाही त्याच्या लक्षात कुठं आहे आणि आपण तर कुठं चुकलोय. पण समर्थ म्हणतात की आपलं चांगलं मन आपल्याला सांगत असतं की हे ते चुकत आहे, इथे 2 वस्तू त्यांनी ऍड केलं नाही. त्यावेळेस आपली परीक्षाच असते, त्यावेळेस आपल्याला त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपण बाजारात जातो, भाजी खरेदी करतो, भाजीच्या ठिकाणी सुद्धा त्या गाड्यावर भरपूर गर्दी असते. आपण 7-8 आयटम घेतो, पण त्यावेळेस त्या भाजी विक्रेत्याच्या मालकाला माहिती नसतं आणि तो आपला अंदाजे एवढी अमाऊंट झाली असं सांगतो. आपल्याला माहिती असतं की आपण किती भाजी घेतल्यात आणि त्याने किती किंमत सांगितली. त्यावेळेस तो कमी किंमत सांगतो आणि आपल्याकडे भाजी मात्र जास्त किमतीची आली असते. त्यावेळेस तिथेही आपल्याला उत्तमाचं खरं बोलून त्याला जे काही हिशोब होतो तो आपल्याला देता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की हर एक जीवन जगत असताना आपल्याला असे असंख्य प्रसंग येतात. आपल्याला वाटतं की नाही आपला फायदा होते तर होऊ दे, पण त्यावेळेस तसा विचार करू नका. कारण त्यावेळेस बघा म्हणले दुसऱ्याचं नुकसान करून आपला फायदा होतोय असं आपल्याला वाटतं, पण पुढे जाऊन ते जे काही आपल्याकडे पैसे असतात ते सुद्धा पुढे जाऊन त्याचं नुकसान होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक वेळेस ईश्वर परब्रह्म आपली परीक्षा घेत असतो, त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण होता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की एखादं काम करत असतो त्यावेळेस त्या कामामध्येच आपल्याला फोकस करता आलं पाहिजे. एखादी व्यक्ती आपल्याला त्या कामाबद्दल बरंच काही निगेटिव्ह सांगत असते, त्यावेळेस त्या व्यक्तीचं ऐकायचं नाही म्हटले समर्थ. आपल्याला जे काही आपण साध्य करायचे ते साध्य आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक छोटीशी बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये मोठा असा बाजार भरला होता आणि त्यावेळेस त्याच गावातील एक व्यक्ती बाजार खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गेली. मग त्या व्यक्तीने जे काही आपल्याला हवं आहे ते सर्व काही खरेदी केलं आणि मग मात्र पिशवी त्याने आपल्या हाताच्या खांद्याला अडकवली आणि दोन्ही हातात असे 2 मडके घेतले. एका हातामध्ये एक मडकं ताकाने भरलेलं होतं तर दुसऱ्या हातामध्ये दुसरं मडकं हे तुपाने भरलेलं होतं आणि तो असंच रस्त्याने जात होता. मग रस्त्याने जात असताना त्याला एक साधू महाराज भेटले आणि तो मग साधू महाराजांना म्हणाला की हे साधू महाराज की तुम्ही मला खूप दिवसांनी भेटला आहात आणि मला तुमच्याकडून गुरु उपदेश पाहिजे आहे, तर तुम्ही माझ्या घरी येता का? त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, अरे गुरु उपदेश तर मी तुला देतोच, पण त्या अगोदर तुला एक काम करावे लागेल. ते काम जर तू केलं तर मी तुझ्या घरी तुला गुरु उपदेश देण्यासाठी नक्कीच येतो. त्यावेळेस ती व्यक्ती म्हणाली, गुरुदेव सांगा काय गुरु उपदेश काय करायचं आहे ते तरी सांगा, मी ते करतो. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले की तुला तुझ्या हातामध्ये जे काही एक तुपाने भरलेलं मडकं आहे आणि एक ताकाने भरलेलं मडकं आहे त्यापैकी एक मडकं तुला फेकून द्यायचं आहे. मग तू कुठलं मडकं फेकून देशील? त्यावेळेस तो साधू महाराजांना म्हणाला, साधू महाराज ज्या गोष्टीची किंमत जास्त आहे, ज्या वस्तूची किंमत जास्त आहे तीच वस्तू मी माझ्याकडे ठेवून घेणार आणि ज्या वस्तूची किंमत फारच कमी आहे ती मी त्याच्याकडून फेकून देणार. त्यावेळेस साधू महाराज म्हणले, ठीक आहे, मग तुला कुठलं मडकं फेकून द्यायचं आहे? त्यावेळेस तो म्हणला, नाही, हे ताकानं भरलेलं मडक्याची किंमत फक्त 20 रुपये आहे आणि हे तुपाने भरलेली मडक्याची किंमत 500 रुपये आहे. मग मी ताकाने भरलेलं 20 रुपयाचं फेकून देणार, कारण हे तूप खरेदी करायला मला 500 रुपये द्यावे लागले. त्यावेळेस मग त्याने साधू महाराजांना म्हणाला की साधू महाराज
हे मी ताकानं भरलेलं मडकं फेकून देतो. आणि त्यांनी साधू महाराजांच्या समोर ताकाने भरलेलं मडकं फेकून दिलं आणि तुपाने भरलेलं 500 रुपयाचं मडकं आपल्याकडे ठेवून घेतलं. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, अरे तू ताकाने भरलेलं मडकं का फेकलं आणि तुपाने भरलेलं मडकं का ठेवलं? त्यावेळेस तो व्यक्ती म्हणाला की हे साधू महाराज, हे तुपाने भरलेलं मडक्यासाठी मला 500ची नोट द्यावी लागली आणि ताकाने भरलेल्या मडक्यासाठी फक्त मला 20 रुपये द्यावे लागले. मग मी जास्त किमतीची वस्तू का फेकून देऊ? जास्त वस्तूची ज्या वस्तूला मी जास्त किंमत दिलेली आहे, ज्या पदार्थाला मी जास्त किंमत दिलेली आहे, ती वस्तू मी का फेकून द्यायची? त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, अरे मी तुला हेच सांगतोय, अरे बाळा मी तुला हे समजावून सांगतोय की तू ही नाही तो फालतूक विचार करू नको, तू उत्तमाचा विचार कर आणि नेहमी चांगला विचार कर, नेहमी चांगलं मनाचं ऐक. जे काही तुला आपलं मन सांगते, आतून तुला सांगत असते की हे चुकत आहे, हे करू नको, हे बरोबर आहे, हे कर, त्यावेळेस तुला चांगल्या मनाचं ऐकता आलं पाहिजे, तुला वाईट मनाचं ऐकता नाही आलं पाहिजे. जे चांगलं मन म्हणते तेच तुला ऐकता आलं पाहिजे. भले चांगल्या मनाचं ऐकताना तुला भरपूर त्रास होणार आहे, खडतर प्रवासातून जावं लागणार आहे, संकट येणार आहे, वादळ येणार आहे, तरीही तुला चांगल्या मनाचंच ऐकता आलं पाहिजे. वाईट मनाचं आपण ऐकलं तर क्षुल्लक कारणासाठी आपल्याला फायदा मिळतो, पण पुढे जाऊन त्याच्या दुप्पट आपलं नुकसान होतं. म्हणून वाईट मनाचं तू ऐकू नको, तू चांगल्या मनाचंच ऐकत जा, तुझंच भलं होणार आहे. आणि मी तुला हे समजावून सांगतोय, जसं तू तुझ्याकडे जास्त किमतीचं तूप ठेवून घेतलं आणि 20 रुपयाचं ताक तू फेकून दिलं, तसंच तुझे विचार हे जास्त किमतीचे आहेत, तेच तुझ्याकडे ठेवून घे आणि फालतूक विचार तुझ्या डोक्यातून डिलीट करून टाक. लोक काय म्हणतात, हा काय म्हणतो, हा मला डावट होतो, ह्यानं मला असं म्हटलं, त्यानं मला तसं म्हटलं, याचा विचार तू पूर्णपणे डिलीट करून टाक. लोकांचं कामच असतं की प्रत्येकाची मनाची स्थिती ढासू द्यायची, प्रत्येकाला निगेटिव्ह मध्ये घालवायचं, प्रत्येकाला नकारात्मक विचार द्यायचे की जेणेकरून तो कामामध्ये यशस्वी होऊ नये, त्याला यश, कीर्ती, प्रताप मिळू नये. हे लोकांचं कामच असतं. लोक फक्त पुढे जाणाऱ्यांचा पायच ओढत असतात, आपण फक्त पुढे जायचा प्रयत्न करायचा. जेथे घसरणारी फरशी आहे तेथे तर मात्र आणि उत्तमाचं आणि लक्षपूर्वक आपण तिथे पाय ठेवला पाहिजे की जेणेकरून जिथे घसरड आहे तेथे तर मात्र उत्तम मजबूत पाय ठेवूनच आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे, असं गुरुदेवांनी त्या शिष्याला समजावून सांगितलं. त्यावेळेस मात्र शिष्याला खूप आनंद झाला आणि तो शिष्य म्हणाला, गुरुदेव खरंच कोटी कोटी प्रणाम, तुम्ही आज मला उत्तमाचा उपदेश दिलेला आहे आणि मी आजपासून मी तुमचा शिष्य आहे. त्या साधू महाराजांना, त्या गुरुदेवांना म्हणाला की आजपासून मी तुमचा शिष्य आहे आणि आजपासून मी तुमच्याकडे उत्तमाचा उपदेश घेण्यासाठी रोज येईल. त्यावेळेस ते साधू महाराज, ते गुरुदेव म्हणाले, हा तू माझ्याकडे नेहमी ये, मी तुला उत्तमाचाच मार्ग दाखवेल. असं त्या गुरुदेवाने, त्या साधू महाराजांनी त्या शिष्याला उत्तमाचा उपदेश दिला, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की लोक काय म्हणतील किंवा आपले वाईट विचार काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. उत्तमचे कर्म आहे, उत्तमचे काम आहे, जे सत्कर्म आहे, ज्यातून आपल्याला फायदा मिळतो, शांती मिळते, समाधान मिळते आणि आपल्याला काहीतरी आनंद मिळतो, ते काम करण्याचा प्रयत्न करा. लोक काय म्हणतात, आपल्या घरातले लोक काय म्हणतात, बाहेरचे लोक काय म्हणतात, आपले मित्र मैत्रिणी काय म्हणतात, हे ऐकू नका. आपल्या चांगलं मनाचं नेहमी ऐका, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटू या पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.